आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। हर घर तिरंगाच्या उत्साहात बेवनूरच्या प्रगती विद्या मंदिरात अहिल्यादेवींना अभिवादन, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, थोर महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन। महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर बेवनूर येथे गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी हर घर तिरंगा अभियान आणि पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक TJ शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बेवनूरचे पोलीस पाटील महादेव शिंदे सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर मुख्याध्यापक TJ शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली। पोलीस पाटील महादेव शिंदे सर आणि ज्येष्ठ शिक्षक VN शिंदे सर यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले। शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा असे आवाहन त्यांनी केले। मुख्याध्यापक TJ शिंदे सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक सदाशिव जाधव सर यांनी आभार मानले। दुपारच्या सत्रात स्पर्धा विभाग प्रमुख भिसे मॅडम यांच्या नियोजनानुसार हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांना वाव दिला। या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। देशभक्तीची भावना, थोर व्यक्तिमत्वाच्या कार्यातून प्रेरणा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर संगम साधत प्रगती विद्या मंदिर बेवनूर येथे हर घर तिरंगा अभियान व अहिल्यादेवी पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हकीकत सांगितली आणि मग हे सगळं ऐकून घेऊन या न्यायदेवतेनं न्याय दिला की जसं त्या बछड्यांच्या अंगावरती रथ घालून मारलं तसं तुमच्याही अंगावरती रथ घातला जाईल। त्यातून तुम्ही जगला तर जगला, मेला तर मेला। आणि तसंच रथ म्हणजे मालेरावांच्या अंगावरूनही घालवण्यात आला। याला म्हणायचं न्याय। माझा मुलगा असेल किंवा समाजाचा मुलगा असेल तर यांना न्याय हा येतच असतो। ही न्याय देवता आपल्या कृतीतून दाखवत होती आणि म्हणून तिला न्यायप्रिय देवता असं म्हटलेलं आहे। यानंतर आपल्या समोर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापक अजून इथे उपस्थित झालेले महादेव शिंदे सर, बाबासाहेब काळे, माझा सर्व स्टाफ, तुम्ही बालमित्रांनो, आज आपण ही पुण्यतिथी साजरी करतोय आणि या थोडा पुण्यतिथी किंवा अशा प्रकारचे सण आपण जे साजरे, यातून आपण काहीतरी बोध घ्यायचा आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवीच्या विषयी थोडक्यात त्यांच्या चरित्रात काय प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला। नमस्कार ज्ञातिक श्रोते आणि वक्ते हो, तुम्हा सर्वांना अभिवादन करून मी प्रगती विद्या मंदिर बेवनूरची विद्यार्थिनी कुमारी वेदिका मंगेश नाईक अर्थातच आपल्या समोर विषय मांडते वृक्षारोपण काळाची गरज। मित्रांनो, वृक्षारोपण करणे ही खरंच काळाची गरज आहे का? तर हो, लोकसंख्येच्या भस्मीकरणाचे चौसले पुरवता माणूस स्वतःचाच कर्तव्य कधी विसरून बसला आहे हे त्यालाच कळालं नाही। या स्वार्थी मानवाने स्वतःच्याच स्वार्थासाठी, स्वतःच्याच दृष्टकृत्याने स्वतःच्याच पायावर घोडा मारून घेतला। विकासाच्या नावाखाली औद्योगिकरणे, लोहमार्ग, फर्निचर, रस्ता यासारख्या अनेक कारणासाठी बेसुमार वृक्षतोड केली आणि या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडं कमी झाली, जमिनीतील पातळी खाली गेली आणि या ओझोनचा थर कमी होऊन आज पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे। आणि या शुक्ल बाबींमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। आणि हे जर असंच चालू राहिलं तर आपल्या दिमागात उभी असलेली सुंदर शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। आठवा धरण नगर जिल्ह्यातील माळेगाव अतिवृष्टीमुळे डोंगर कडाखाली काढलं गेलं तेव्हा तिथे रडायला सुद्धा
आपण सुपात हवं हे लक्षात ठेवा. अहो, जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामाला येतात. कोणत्याही प्रकारचा एकही पैसा न घेता लाखो रुपयाचा ऑक्सिजन पुरवतात आणि त्याच वृक्षांच्या मुळावर मात्र आपण घाव घालतो. अहो, जगातील सगळा पैसा जरी एकत्र केला तरी 6 महिन्यापूर्वी इतकं आपण ऑक्सिजन तयार करू शकत नाही. अहो, लाखो रुपये देऊन ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव माणूस मानतो. अहो, लाखो रुपये देऊन ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव माणूस मानतो, परंतु आयुष्यभर ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची मात्र आपण कत्तल करतो. अहो, एकीकडे प्लास्टिकची पाने फुले. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.